जो चॅप्टर चालू केलेला होता, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, हा चॅप्टर आपण समोर बघूया. ठीक आहे. तर आपण आधी याच्यामध्ये रूट्स बघितले, स्टेम बघितली, लीफ बघितलं. ठीक आहे. व्हेनेशन, टाइप्स ऑफ लीव्स, फ्लावर्स, फायलोटॅक्सी, इन्फ्लोरेसेन्स. ठीक आहे. हे सगळं बघितलं. फ्लावर बघितलं, त्याच्यानंतर फ्लावर्सचे पार्ट्स बघितले, अँड्रोशियम, गायनोशियम. ठीक आहे. कॅलिक्स, कोरोला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एस्टिवेशन बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम बघितलं, डिटेलमध्ये प्लॅसेंटेशन बघितलं. आता आपण बघू फ्रूट. ठीक आहे. Fruit. Fruit is a characteristic feature of a flowering plant. It is a mature or ripened ovary developed after fertilization. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यावर एक फ्रूट मॅच्युअर आणि रायपंड ओव्हरी. आपण म्हटलं आपल्याकडे अँड्रोशियम, गायनोशियम आहे. तर गायनोशियम मध्ये आपल्याकडे ओव्हरी होती, गायनोशियम होता आपल्याकडे, आणि गायनोशियम मध्ये आपल्याकडे ओव्हरी होती. तर ओव्हरी समोर जाऊन का सीड्स बनवत आहे, म्हणजे पहिले मॅच्युअर होत आहे ओव्हरी, रायपंड होत आहे, मॅच्युअर होत आहे, आणि ती सीड बनवत आहे, आणि गायनोशियम आपल्याला फ्रूट बनवून देत आहे टोटल. ठीक आहे. तर गायनोशियम इज कन्व्हर्टिंग इनटू फ्रूट, आणि गायनोशियम मध्ये ओव्हरी जी आहे ती आपली काय बनत आहे, सीड बनत आहे. ठीक आहे. द फ्रूट इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट्स. इट इज अ मॅच्युअर अँड रायपंड ओव्हरी डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. जर फ्रूट फर्टिलायझेशन म्हणजे फ्रूट फॉर्म झाला पण विदाउट फर्टिलायझेशन जर फॉर्म झालं तर त्याला आपण काय म्हणतो, पार्थेनोकार्पिक फ्रूट. ठीक आहे. तर इफ फ्रूट इज फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन, इट इज कॉल्ड एज पार्थेनोकार्पिक फ्रूट्स. तर एक्झाम्पल काय आपल्याकडे पार्थेनोकार्पिक फ्रूटचं, तर आपण फक्त एक लिहून टाकू इथे, आपल्याला माहित असायला पाहिजे म्हणून. एक्झाम्पल आपल्याकडे एक्झाम्पल आहे जसं पाइनएपल आणि बनाना, कुकुंबर, ग्रेप, ऑरेंज. पाठ करायची गरज नाही, पण माहित असलेलं बरं म्हणून. ठीक आहे. तर फ्रूट जो आहे तो फर्टिलायझेशन थ्रू बनतो युजली, आणि जर फर्टिलायझेशन थ्रू नाही बनलं तर त्याला आपण पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणतो. एक्झाम्पल आपल्याकडे पाइनएपल, बनाना, ग्रेप, ऑरेंज, कुकुंबर एक्सेट्रा. ठीक आहे. जनरली फ्रूट कन्सिस्ट ऑफ अ वॉल और पेरिकार्प. म्हणजे जो आपला फ्रूट असेल त्याला एक वॉल असेल, त्याला आपण काय म्हणू, पेरिकार्प. तर पेरिकार्प जो आहे, जो पेरिकार्प आहे त्याला आपण म्हणजे जी वॉल आहे फ्रूटची त्याला आपण पेरिकार्प असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या फ्रूटमध्ये सीड सुद्धा आहे. सीड्स काय तर आपली ओरल ओव्हरी आहे. ठीक आहे. म्हणजे फर्टिलायझेशन बनलेली नंतर. तर पेरिकार्प मे बी ड्राय और फ्लॅशी पण असू शकतो किंवा ड्राय पण असू शकतो. म्हणजे फ्लॅशी असेल तर ऍज अ फ्रूट खाण्यामध्ये युज होणार. तर जर तो थिक आहे, जर आपला पेरिकार्प अगर थिक आहे तर त्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. पेरिकार्प म्हणजे काय असेल, एपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प. म्हणजे आपलं पेरिकार्प काय आहे, फ्रूटचं कव्हरिंग आहे, आणि त्या फ्रूटचं कव्हरिंगला आपण काय म्हणतो, पेरिकार्प म्हणतो. आपल्या फ्रूटमध्ये काय असून सीड्स पण आहेत. आता पेरिकार्प ड्राय पण असू शकतो किंवा फ्लॅशी म्हणजे इडिबल जवळपास आल्यासारखं. हा. तर जर आता आपला पेरिकार्प एकदम थिक असेल तर तो पेरिकार्प मध्ये 3 लेयर्स फॉर्म होत जातात. ते काय असतात, एपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प 3. तर बाहेरचं काय असेल, एपी म्हणजे आउटर म्हणजे एपिकार्प, मिझोकार्प मध्ये मध्य मिझोकार्प, आणि सगळ्यात अंदर म्हणजे एंडो इनर म्हणजे एंडोकार्प. ठीक आहे. आता जे मँगो आणि कोकोनट जो फ्रूट आहे आपल्याकडे त्याला आपण ड्रूप असे म्हणतो. मँगो आणि कोकोनट जो फ्रूट आहे आपल्याकडे त्याला आपण काय म्हणतो, ड्रूप. आता ड्रूप का बरं म्हणतो, कारण की ते मोनोकार्पेलरी सुपेरियर ओव्हरीज थ्रू प्रोड्यूस होतात. म्हणजे ते सिंगल सीडेड असतात
आणि त्यांचा जो पेरिकार्प आहे तो प्रॉपरली डिफरन्शिएटेड असतो. ठीक आहे, एपिकार्प, मिझोकार्प आणि एंडोकार्प मध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याकडे मिझोकार्प एडिपल असतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रूप असं म्हणतो. ड्रूप मध्ये आपल्याकडे एक्झाम्पल आहे आपल्याकडे मँगो आणि कोकोनट. याच्यामध्ये काय होत आहे, दीज फ्रुट्स, दोज फ्रुट्स विच आर डेव्हलप्ड फ्रॉम monocarpellary superior ovaries and whose mesocarp is edible, fleshy and edible, त्याला काय म्हणतो आपण, ड्रूप फ्रुट्स म्हणतो. तर कशाने ड्रूप, कार्पेलरी सुपेरियर ओव्हरीज, म्हणजे मोनोकार्पेल म्हणजे एकच कार्पेल. कार्पेल काय होतं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ अ फ्लावर. ठीक आहे. सुपेरियर ओव्हरीज म्हणजे काय होतं, ओव्हरीज कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोशियमच्या रिस्पेक्ट मध्ये वर आहे, खाली आहे की लाईन मध्ये आहे, त्याच्या बेसिसवर आपण सुपेरियर, हाफ इन्फेरियर आणि इन्फेरियर असं डिफरन्शिएट केलं होतं 3 मध्ये. ठीक आहे. तर हे आहेत आपल्याकडे सुपेरियर ओव्हरीज, मोनोकार्पिलरी, म्हणून मोनोकार्पिलरी आहेत अँड आर वन सीडेड, एकच सीड आहे म्हणजे एकच ओव्हरी. इन मँगो द पेरिकार्प इज वेल डिफरन्शिएटेड into an outer thin epicarp, a middle fleshy edible mesocarp and an inner stony hard endocarp. ठीक है. In coconut, which is also a drupe, the mesocarp is fibrous. आपल्या मँगो मध्ये काय आहे, आपलं फ्लेशी आणि एडिबल आहे, आणि आपल्या मिसोकार्प कोकोनट मध्ये काय आहे आपल्याकडे, फायब्रस. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण म्हटलं थिन, आउटर थिन एपिकार्प, जशी ही एपिकार्प झाली. मिझोकार्प जो आपला फ्लेशी पार्ट आहे, फ्लेशी एडिबल पार्ट, आणि एंडोकार्प जे एकदम सीडला जे कवर्ड असल्यासारखा एंडोकार्प झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर कोकोनट मध्ये आपण बघू शकतो त्याचं जो व्हाईट हा पूर्ण पोर्शन दिसतो हा काय आहे, त्याचा सीड पोर्शन, आणि हा जो कव्हर आहे ब्राऊन कलरचा तो आहे त्याचा मिझोकार्प फायब्रस पोर्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू सीड्स. ठीक आहे. तर आपण बघितलं आता फ्रूट, तर आता आपण बघणार सीड्स. सीड्स काय आहे, द ओव्ह्यूल्स आफ्टर फर्टिलायझेशन डेव्हलप्स इनटू सीड्स. आपण म्हटलं पूर्ण गायनोशियम डेव्हलप्स इनटू फ्रूट, त्याच्यामधून जर ओव्ह्यूल्स जे आहेत आपले ओव्हरी मधले म्हणजे गायनोशियम ऍक्च्युली फ्रूट मध्ये कन्वर्ट होतं, पण ओव्हरऑल ओव्हरी जी आहे ती फ्रूट मध्ये कन्वर्ट होते, आणि त्याच्यामध्ये जे ओव्ह्यूल्स आहे आपले, जे छोटे छोटे ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल्सचं अरेंजमेंट होतं ते आपले काय असणार, सीड्सचं अरेंजमेंट. ठीक आहे ना. म्हणजे पूर्ण गायनोशियमच होता ऍक्च्युली, पूर्ण फ्लावरच कन्वर्ट होत आहे, पण मोस्टली जो फ्रूट फॉर्मिंग असतो तो ओव्हरी असतो, त्याच्यामध्ये ओव्ह्यूल्स आपले काय असते, सीड्स असतात. ठीक आहे. The ovules after fertilization develops into seeds. A seed is made up of a seed coat and an embryo. A seed is made up of a seed coat and an embryo. Seed कशाने बनलेला, एक seed coat आहे, त्याच्या अंदर काय आपला embryo आहे. The embryo is made up of a radicle, an embryonal axis, and one as in wheat and maize, or 2 cotyledons as in gram and pea. आता आपलं सीड जो आहे त्याच्यामध्ये एक सीड कोट आहे, दी एम्ब्रियस सीड आहे, त्याला आपलं एक सीड कोट आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एम्ब्रियो. ठीक आहे. पुऱ्या सीड मध्ये काय आपल्याकडे सीड कोट आहे आणि एम्ब्रियो आहे. तर एम्ब्रियो वेगवेगळं असू शकते, तर त्याच्या बेसिसवर सीडला 2 मध्ये डिवाइड केलं, एक डायकॉटिलेडनस आणि एक मोनोकॉटिलेडनस. ठीक आहे. तर सीड मध्ये जर 2 कॉटिलेडन्स असेल तर त्याला डायकॉटिलेडनस प्लांट्स म्हणतात, आणि जर त्याच्यामध्ये एक कॉटिलेडॉन असेल तर त्याला मोनोकॉटिलेडनस प्लांट्स म्हणतात. ठीक आहे. आता डायकॉटिलेडन्स काय असते, इथे दिलेलं आहे की द एम्ब्रियो इज मेड ऑफ रॅडिकल अँड एम्ब्रियोनल ऍक्सिस अँड वन ऍज इन व्हीट, मेज, और 2 कॉटिलेडॉन्स ऍज इन ग्राम अँड पी. म्हणजे सीड मध्ये काय आहे, सीड कोट आहे आणि एम्ब्रियो आहे. ठीक आहे. सीड कोट तर ठीक आहे, एम्ब्रियो. ठीक आहे. तर एम्ब्रियो मध्ये काय आपल्याकडे रॅडिकल आहे, एक एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे, आणि काय कॉटिलेडॉन्स असतात. तर ते कॉटिलेडॉन्स एक असू शकते की 2 असू शकते. तर एक असेल तर मोनोकॉटिलेडनस आणि 2 असेल तर डायकॉटिलेडनस. ठीक आहे. तर आता आपण बघू एक स्ट्रक्चर ऑफ अ डायकॉटिलेडनस सीड. ठीक आहे.
The structure of a dicotyledonous seeds. The outermost covering of a seed is the seed coat. The seed coat has two layers, the outer testa and the inner tegmen. The hilum is a scar on the seed coat through which the developing seeds were attached to the fruit. Above the hilum is a small pore called the micropyle. Within the seed coat is the embryo, consisting of an embryonal axis and two cotyledons. ठीक है. तर डायकोटिलेडनस जे सीट आहे तर ओव्हरऑल म्हटलंय का सीट मध्ये एक सीड कोट आहे आणि आपल्याकडे एम्ब्रिओ आहे. तर याच्यामध्ये सीड कोट जो आहे डायकोटिलेडनस सीडचा तो दोन लेयर्स मध्ये फॉर्म आहे. त्याचं आउटर आहे त्याला आपण टेस्टा म्हटलेला आहे आणि इनर जो आहे आपण त्याला काय म्हटलं टेगमेन. टेस्टा अँड टेगमेन. आउटर टेस्टा इनर टेगमेन. आणि जो कव्हर आहे आउटर कव्हर जो आपल्याला दिसत आहे त्याच्यावर आपल्याला एक हायलम दिसेल, एक स्कार सारखं छोटस. इथे आपण बघू शकतो छोटासा इथे आपण कोंब निघते म्हणतात आपण जे मटकी हे ते भिजवतो आणि जे कोंब निघते म्हणतात तर ते कोंब कुठून निघतात ते हायलम थ्रू निघतात. ठीक आहे. तो हायलम इज अ स्कार ऑन द सीड कोट थ्रू विच द डेव्हलपिंग सीड्स वर अटॅच टू द फ्रूट. म्हणजे हायलम का एक स्कार आहे ज्याच्यामध्ये जो सीड कोट आहे हायलम का एक स्कार आहे सीड कोटवर ज्याच्यामधून जे डेव्हलपिंग सीड्स आहे ते अटॅच कशासोबत आहेत फ्रूट सोबत. ठीक आहे, कळलं. नाउ अबाउट द हायलम इज अ स्मॉल पोर कॉल्ड द मायक्रोपाइल. त्या हायलमच्या वर एक स्मॉल पोर आहे ज्याला आपण मायक्रोपाइल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. विदिन द सीड कोट is the embryo, consisting of an embryonal axis and two cotyledons. The cotyledons are often fleshy and full of reserve food material. At the two ends of the embryonal axis are present the radicle and the plumule. आता काय आहे की सीड कोट होतं आपलं आणि एम्ब्रिओ होता. त्या सीड कोटच्या अंदर आपल्याला एम्ब्रिओ होता. आता जो एम्ब्रिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे डायकोटिलेडनस प्लांट आहे. तर काय असेल दोन कॉटिलेडॉन्स असतील आणि एक आपल्याकडे मध्ये एम्ब्रिओनल ऍक्सिस असेल. तर त्या एम्ब्रिओनल ऍक्सिस हे बघ जशी हे दोन कॉटिलेडॉन्स झाले आणि जे एम्ब्रिओनल ऍक्सिस असेल त्याचे जे दोन एंड्स आहेत हे दोन एंड्स जे आहेत याचे काय असतील प्लुमिल आणि रॅडिकल. तर स्टेम फॉर्मिंग असेल तुमचं प्लुमिल आणि रॅडिकल फॉर्मिंग असेल तुमचं रूट फॉर्मिंग असेल तुमचं रॅडिकल. स्टेम फॉर्मिंग काय प्लुमिल, रूट फॉर्मिंग आहे रॅडिकल. आणि हे दोन आपले कॉटिलेडॉन्स काय असतात फ्लेशी आणि फूड स्टोरेज फुल ऑफ रिझर्व फूड मटेरियल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर इन सम सीड्स सच एज कॅस्टर द एंडोस्पर्म formed as a result of double fertilization is a food storing tissue called endospermic seeds. In plants such as bean, gram and tea, the endosperm is not present in mature seeds and such seeds are called non-endospermous seeds. And endosperm काय आहे? In some seeds formed as a result of double fertilization. आता double fertilization काय आहे? तर जेव्हा फर्टिलायझेशन होतं तर जे पोलन ग्रेन्स थ्रू असतं तर ते फ्युजन जो आहे तो काय होतं आपण एक तर झायगोट फॉर्मेशन होतं. ठीक आहे. ओव्हरीमध्ये म्हणजे ओव्हल्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे गायनोशियम मध्ये ओव्हरीमध्ये ओव्हल्स मध्ये फर्टिलायझेशन झालं तर एक जो गॅमेट आहे तो फ्युजेस विथ द फिमेल गॅमेटिफाईट फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा. ठीक आहे. तर त्याच्यासोबत फ्यूज होईल तर झायगोट बनणार आहे. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. तर जेव्हा आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर पोलन ग्रेन्स येतील तर त्यांचे जे फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल तर ते फ्युजेस ओव्हल मध्ये फ्यूज होणार आणि एक झायगोट फॉर्म होणार. ठीक आहे. विच इज फर्दर फॉर्मेशन मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं फ्युजन होणार एन फॉर्मेशन ऑफ 2N आणि झायगोट बनणार. झायगोट इज द सीड जी फर्दर जनरेशन मध्ये पास ऑन होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पोलर न्यूक्लियाय असतात
जे डिव्हिजन मध्ये आपण ऐकलंय की पोलर न्यूक्लियर फॉर्मेशन असतं, तो 2N फॉर्मेशन मध्ये असतं. त्याच्यासोबत पण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा एक N जोडून जातो आणि 3N फॉर्मेशन होतं. तर तो 3N फॉर्मेशन काय आहे, तो आहे एंडोस्पर्म. ऍक्च्युली कव्हरिंग असणार आपल्या सीडवर. ठीक आहे. तर काय म्हटलं मी, जो मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, त्याच्यामध्ये मेल जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फ्युजेस विथ द ओव्हल्स ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, ते फ्यूज होऊन काय म्हणणार 2N, म्हणजे N फिमेल आणि N मेल, फॉर्मेशन ऑफ 2N विच इज झायगोट. ठीक आहे. झायगोट फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर जो पोलर न्यूक्लियर असते आपल्याकडे, पोलर न्यूक्लियर फॉर्मेशन होतात, तर ते आपल्याकडे 2N फॉर्म मध्ये आहे. त्याच्यामध्ये पण 1 एंड ऑफ मेल N फ्यूज होणार. तर 2N आणि N फ्यूज होणार आणि काय बनवणार 3N. ठीक आहे. तर तो 3N काय आहे तुमचा एंडोस्पर्म. त्याला काय म्हणतो आपण एंडोस्पर्म. ठीक आहे. कळलं. याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. तर या डबल फर्टिलायझेशन मध्ये जे अंडरगो जातात आणि एंडोस्पर्म फॉर्मेशन करतात, त्यांना काय म्हणू आपण एंडोस्पर्मिक सीड्स. एक्झाम्पल काय आपल्याकडे कॅस्टर. आणि जे प्लांट्स असं डबल फर्टिलायझेशन आणि एंडोस्पर्म फॉर्मेशन नाही होत, त्यांना नॉन एंडोस्पर्मस म्हणतात. एक्झाम्पल पी ग्रीन, पी बीन आणि ग्राम. ठीक आहे. तर हे डायग्राम आहे स्ट्रक्चर ऑफ डायकॉटिलेडनल सीड्स. हे कॉटिलेडॉन्स आहे 2 आणि ही एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे, याच्यामध्ये हा प्ल्युमल आहे आणि हा रॅडिकल आहे. ही सीड कोट आहे. ठीक आहे. तर हा हायलम आहे आणि हा मायक्रोपाइल आहे. याच्यामध्ये आपले सीड्स कनेक्ट करतात आपल्या फ्रूट सोबत थ्रू हायलम, आणि त्याच्या खाली त्याच्या वर काय असतं आपल्याकडे मायक्रोपाइल. आता स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉटिलेडनस सीड्स. मोनोकॉटिलेडनस सीड्स मध्ये काय असणार, एकच कॉटिलेडन असणार. पण मोस्ट ऑफ द मोनोकॉटिलेडन्स जे आहेत ते एंडोस्पर्मिक असतात. मोस्टली एंडोस्पर्मिक आहे, एक्सेप्ट सम एक्झाम्पल आहे आपल्याकडे ऑर्किड्स, जो काय नॉन एंडोस्पर्मिक. ठीक आहे. तर हे असे एक्झाम्पल पाठ करून घ्यायचे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट असतं. याला आपण ग्रीन कलर करू. इथे हायलाइट केलेले सगळे ग्रीन म्हणजे काय आपल्याकडे एक्झाम्पल्स. ठीक आहे. ठीक आहे. कळलं. त्याच्यानंतर in the seeds of cereals such as maize. ठीक है. The seed coat is membranous and generally fuses with the fruit wall. हा. तर सीड कोट आहे आपल्याकडे, फ्रूट असेल, फ्रूटचं वॉल असेल, त्याच्या अंदर आपल्याकडे सीड असेल. तर इन सीड्स ऑफ सिरियल सच एज मेज, द सीड कोट इज मेम्ब्रेनस अँड जनरली फ्युजेस विथ द फ्रूट वॉल. म्हणजे आपली सीड कोट जी होती ते खूपच मेम्ब्रेनस असल्यामुळे ते फ्रूट वॉल सोबत फ्यूज होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर द एंडोस्पर्म इज बल्की अँड स्टोअर्स फूड. आपण म्हटलं सीड कव्हरिंग असल्यासारखी होती ती, तर ती बल्की आहे आणि इट स्टोअर्स फूड. ठीक आहे. द आउटर कव्हरिंग ऑफ एंडोस्पर्म सेपरेट्स द एम्ब्रियो बाय प्रोटीनेशियस लेअर कॉल्ड ॲल्युरॉन लेअर. तर जी आउटर कव्हरिंग आहे एंडोस्पर्मची ते सेपरेट करते एम्ब्रियोला बाय प्रोटीनेशियस लेअर कॉल्ड एज अल्युरॉन लेअर. तिथे एक लेअर असेल आपल्याकडे, त्याला आपण अल्युरॉन लेअर असं म्हटलं, जी सेपरेट करते सीड झायगोटला, सॉरी एम्ब्रियोला. ठीक आहे. म्हणजे जसं आपल्याकडे इथे आपली हे सीड झाली, म्हणजे आपल्याकडे एम्ब्रियो झाला, तर आपल्याला त्याला कव्हर करणारा आपला एडिबल पार्ट कोणता येईल, मोस्टली म्हणजे असा फ्लेशी पार्ट असेल आपला एंडोस्पर्म, आणि याला कव्हर करणारा एंडोस्पर्म आणि आपल्या एम्ब्रियोला सेपरेट करणारा एक लेअर असेल, प्रोटीनेशियस लेअर. ती काय असेल आपली ॲल्युरॉन लेअर. ठीक आहे. आणि दी एम्ब्रियो स्मॉल and is situated in a groove at the end of the endosperm. तर एक एंडोस्पर्मच्या एका एंड मध्ये तो सिच्युएटेड असणार आपला. ठीक आहे. एम्ब्रियो. ठीक आहे. छोटा असतो आणि एका एंडवर सिच्युएटेड असतो. त्याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ वन लार्ज अँड शिल्ड शेप कॉटिलेडन नोन एज स्क्युटिलम. म्हणजे आपण म्हटलं की डायकॉटिलेडनस सीड मध्ये 2 कॉटिलेडन्स आहे, मोनोकॉटिलेडनस सीड मध्ये एकच कॉटिलेडनस आहे, त्याला आपण स्क्युटिलम असं म्हणतो. आणि एक छोटासा आहे तो, त्याच्यामध्ये सेपरेट
एम्ब्रियो छोटासा आहे आणि एका छोट्याशा ग्रुप मध्ये एका एंडवर प्रेझेंट आहे एंडोस्पर्मच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकच कोटिलेडॉन आहे ज्याला आपण स्क्युटेलम असं म्हटलं. त्याच्यामध्ये एक शॉर्ट एक्सिस आहे त्याच्यामध्ये प्ल्युमेल आणि रॅडिकल आहे. ठीक आहे. आणि प्ल्युमेल आणि रॅडिकलला सुद्धा एक शीट कव्हर करते ज्याला आपण कोलेप्टाइल आणि कोलोरायझा असं म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याकडे एक सीड आहे, मोनोकॉटिलेडनस सीड पकडली आपण म्हटलं एंडोस्पर्म आहे, त्याच्यामध्ये प्रोटीनेशियस लेअरने त्याला सेपरेट केलेलं आहे. त्या लेअरला आपण अल्युरॉन लेअर असं म्हटलंय. हे एंडोस्पर्म झाला आपला. सीड कोटचं जे सीड कोट जी आहे ती खूपच मेम्ब्रेनस आहे म्हणून ती फ्रूट वॉल सोबत फ्यूज होऊन जाते. एंडोस्पर्म आपलं फूड स्टोरिंग पार्ट असल्यासारखं होऊन जाते. स्क्युटेलम म्हणजे आपलं एक सिंगल कोटिलेडॉनलाच आपण काय म्हटलंय, स्क्युटेलम म्हटलं आहे. त्याच्यामध्ये काय पार्ट्स असणार आपले, प्ल्युमल आणि रॅडिकल. तर जो पार्ट आपल्या प्ल्युमलला कव्हर करतो, शीट देतो, त्याला आपण कोलेप्टाइल म्हणतो आणि जो रॅडिकलला कव्हर करतो त्याला आपण कोलिओरायझा म्हणतो. कोलेप्टाइल आणि कोलिओरायझा. तर या पार्ट कसं करायचं, कोलिओप्टाइल मध्ये पी येतो आहे आणि रॅडिकलचा कोलिओरायझा मध्ये आर येतो आहे. कोलिओ सेम आहे दोन्हीचा आणि दोघांची स्टार्टिंग पी टाइल. तर प्ल्युमल आणि रॅडिकलची आर, तर आर रायझा असा. ठीक आहे. मोनोकॉटिलेडनस सीट आणि डायकॉटिलेडनस सीट. हे बघ एंडोस्पर्म आणि एका एंडवर आपल्या छोट्याशा एरियामध्ये काय आपल्याकडे एम्ब्रियो. ठीक आहे. कळलं सगळं. तर आपण सीडचं स्ट्रक्चर बघितलं, मोनोकॉटिलेडनस आणि डायकॉटिलेडनस सीड्स, त्याच्यामध्ये आपण त्यांचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलं. ठीक आहे. एंडोस्पर्म पण बघितलं आपण चांगल्याने, म्हणजे पोलर न्यूक्लियाय 2n ला फ्यूज करणारा मेल न्यूक्लियर फॉर्मेशन ऑफ 3n विच इज आपला एंडोस्पर्म जो सीडला कव्हर करतोय. त्याच्यानंतर झायगोट फॉर्मेशन म्हणजे n फ्रॉम फिमेल n फ्रॉम मेल फॉर्मेशन ऑफ 2n, त्याला आपण झायगोट असं म्हटलं. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतो आपण, डबल फर्टिलायझेशन. एक्झाम्पल आठवून ठेवायचे, एंडोस्पर्मस मध्ये, डायकॉटिलेडनस मध्ये कॅस्टेड आणि नॉन एंडोस्पर्मस मध्ये पी बीन आणि ग्राम. मोनोकॉटिलेडनस मध्ये एक्झाम्पल आपल्याकडे आहे इथे मेस. ठीक आहे. हा ठीक आहे. कॉटिलेडनला काय म्हटलं होतं आपण, स्क्युटेलम. मोनोकॉटिलेडनस. आता आपल्याकडे आलं आहे सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ अ टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट. आता जो आपल्याकडे फ्लॉवरिंग प्लांट्स आहे त्यांना आपल्याला डिपिक्ट करायचं आहे. तर प्रत्येक वेळ आपण एक डायग्राम नाही बनवू शकत. ही जी दिलेली आहे एक फ्लोरल डायग्राम दिलेली आहे. तर फ्लोरल डायग्राम प्रत्येक वेळेस बनवणं कठीण असतं. तर आपण एक फ्लोरल फॉर्म्युला असा क्रिएट केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो की आउटर टू इनर हळूहळू आपण सगळे फॉर्म्युले लिहित जातो. ठीक आहे. तर प्लांट कसं डिस्क्राईब केलेलं आहे याच्यामध्ये, प्लांट इज डिस्क्राईब्ड beginning with its habit, vegetative characters, roots, stem, leaves, and then floral characters, inflorescence and floral parts. आणि हे सगळं झाल्यावर आपल्याकडे काय येतं, फ्लोरल फॉर्म्युला इज प्रेझेंटेड. म्हणजे सगळ्यात पहिले आपण काय करतो, त्याची हॅबिट, त्याचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे रूट, स्टेम, लिव्स यांना आपण अरेंज करतो. त्याच्यानंतर त्याचे फ्लोरल कॅरेक्टर्स, इन्फ्लोरेसन्स अँड फ्लोरल पार्ट्स. मग त्याचे इन्फ्लोरेसन्स आणि फ्लोरल पार्ट्स. कळलं. तर एका प्लांटला तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल की याच्यामध्ये कसं व्हेजिटेशन आहे, कसं एस्टिवेशन आहे, कसं प्लासेंटेशन आहे किंवा कसं फ्युजन आहे, म्हणजे अँड्रोशियम कधी फ्यूज असतो पेटल सोबत, ते सगळं दाखवण्यासाठी आपण एक फॉर्म्युला क्रिएट केलेला आहे. त्याला आपण फ्लोरल फॉर्म्युला असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये खूप सारे शॉर्ट फॉर्म्स आहेत. जसं आपल्याकडे एक प्लांट आहे जो ब्रॅक्टिएट आहे. ब्रॅक्टिएट काय होते, आपण म्हटलं होतं लीफ मध्ये ते पेट्युअलच्या एंड मध्ये छोटे छोटेसे ब्रॅक लीफ लाईक स्ट्रक्चर्स, ग्रीन स्ट्रक्चर्स होते, त्याला आपण काय म्हटलं होतं, ब्रॅक्ट्स. जर ते प्रेझेंट असेल तर त्यांना आपण काय म्हणू, ब्रॅक्टिएट. ब्रॅक्टिएट म्हणजे BR. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅलिक्स आणि कोरोला स्पेलिंग मध्ये दोघांचे C आहे, तर कॅलिक्सला आपण K डिनोट करतो आणि कोरोलाला आपण C डिनोट करतो. कॅलिक्स आणि कोरोला काय होते, सेपल्स आणि पेटल्स रिस्पेक्टिव्हली. त्याच्यानंतर आपल्याकडे पेरियंथ. पेरियंथ काय होता, जे कॅलिक्स आणि कोरोला फ्यूज असतो त्याला आपण काय म्हणतो, पेरियंथ. त्याच्यानंतर A फॉर अँड्रोशियम, G फॉर गायनोशियम,
जी आणि खाली डॅश दिलेला आहे. खाली डॅश म्हणजे काय, जी वर आहे आणि डॅश खाली आहे, म्हणजे बाकी सगळं खाली आणि जी वर म्हणजेच काय आपली सुपिरियर ओव्हरी. आता आपण बघितलंय की जी आहे आणि त्याच्या वर आहे डॅश, म्हणजे बाकी सगळं वर आणि जी खाली, म्हणजे काय झाली आपली इन्फेरियर ओव्हरी. ठीक आहे. आणि मेल आणि फिमेल सिम्बॉल तर सगळ्यांना माहितच आहे, हा मेल आहे आणि फिमेल सिम्बॉल आहे. आणि अगर दोन्ही असेल तर काय झालं, बायसेक्शुअल. प्लस साइन इज फॉर ऍक्टिनोमॉर्फिक आणि पर्सेंटेज हे झायगोमॉर्फिक फ्लावरचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर फ्युजन दाखवायचं असेल, म्हणजे आपल्याकडे सपोज 4 पेटल्स आहेत आणि ते चारही फ्यूज आहेत. ठीक आहे, चारही फ्यूज आहेत, तर त्याला आपण काय करू, ब्रॅकेटमध्ये फॉर्म करू. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये दाखवू. आणि adhesion is shown by line drawn above the simples of the floral parts. जसं अँड्रोशियम आणि कोरोला जर फ्युज्ड असेल तर ते कसं दाखवणार, असं ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, सॉरी जर अँड्रोशियम आणि आपला कोरोला फ्युज्ड आहे तर त्याला आपण लाईनच्या फॉर्म मध्ये दाखवणार. ठीक आहे. तर आपण हा डायग्राम बघू थोडा आणि समजू की काय दिलेलं आहे. ठीक आहे. हा सिम्बलचा मिनिंग काय झाला आपला, ऍक्टिनोमॉर्फिक. ठीक आहे. हे काय झालं, बायसेक्शुअल, कारण की आपण बघू शकतो हे झाले आपल्याकडे अँथर दाखवलेले आहेत, म्हणजे स्टॅमिन्स दाखवलं आहे, आणि हा आपल्याकडे दाखवला आहे आपल्याकडे गायनोशियम, कार्पेल. ठीक आहे. तर हे काय झालं, बायसेक्शुअल झालं. ऍक्टिनोमॉर्फिक काऊन, कारण की रेडियल सिमेट्री शो करणार आहे. ठीक आहे. K2+2. आता हे 2+2 काय, तर आपण बाहेरून येणार. ठीक आहे. आपण बघू शकतो की हे बाहेरचं काय असतं, आपल्याकडे कॅलिक्स असतो. या कॅलिक्स मध्ये बघू शकतो आपण की हे दोन जे लिव्स आहेत, सॉरी कॅलिक्स म्हणजे सिपल आहे, हे बाहेरच्या बाजूला आहे आणि हे दोन अंदरच्या बाजूला आहे. तर अशा पॅटर्नला आपण काय म्हणतो, सॉरी काय म्हणायचं नाही, हे दोन बाहेर आहेत, तर म्हणजे पहिले काय, दोन बाहेर, तर म्हणून पहिले 2 लिहिलेलं आहे. मग थोडं आपण अंदर गेलो तर अजून आपल्याला 2 दिसले सिपल्स, ते 2 अंदर झाले, तर म्हणून +2. तर हे सिपल झाले 2+2. म्हणजे पहिले बाहेरचे 2, त्याच्यानंतर अंदरचे 2. मग आता आपण अजून असं डायरेक्शन मध्ये, सेंट्रिपिटल डायरेक्शन मध्ये अंदर येऊ. ठीक आहे. तर बाहेरचे 2 कॅलिक्सच आहे, कॅलिक्स म्हणजे सिपल्सच आहेत, 1 2 आणि अंदरचे 1 आणि 2, म्हणून 2+2. त्याच्यानंतर कोरोला पहा. कोरोला आपण बघू शकतो की सर्कलच्या फॉर्म मध्ये व्हॅल्वेट दिसतंय, व्हॅल्वेट एस्टिवेशन दिसतंय आपल्याला लाईन मध्ये आहेत सगळे. ते काय झाले, 4 कोरोला आहेत आपल्याकडे, म्हणजे 4 पेटल्स आहेत आपल्याकडे, तर कोरोला 4. फ्यूज पण नाही आहे, व्हॅल्वेट एस्टिवेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की इथे आपल्याला हे दिसतंय, हे काय आहेत आपल्याकडे, स्टॅमिन्स आहेत. ते स्टॅमिन्स मध्ये आपण बघू शकतो की हे 2 बाहेर आहेत, त्याच्यानंतर हे 4 एका लाईन मध्ये असल्यासारखे आहेत, हो ना. तर हे 2 बाहेर म्हणजे हे काय झाले, अँड्रोशियम. तर पहिले काय असणार, 2 असणार, प्लस अंदरचे किती, हे 4 असणार, तर 2+4 कळलं. त्याच्यानंतर आपण गेलो याच्यावर, तर हे काय आपल्याकडे, गायनोशियम. गायनोशियम मध्ये काय 2 दिसतेत आपल्याला. ठीक आहे. तर म्हणून G2. आणि हे काय आहेत, फ्यूज आहेत, एकच जागेवर आहेत, फ्यूज आहेत, तर G2. कळलं. फ्यूज असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये आलं. आणि काय, सुपेरियर ओव्हरी आहे. तर अ फ्लोरल डायग्राम provides information about the number of parts of a flower, their arrangement and the relation they have with one another. म्हणजे सगळं जे आहे ते काय दाखवणार, फ्लोरल डायग्राम काय दाखवत आहे आपल्याला, इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ पार्ट्स ऑफ द फ्लॉवर, त्यांचं अरेंजमेंट आणि ते रिलेशन विथ वन अनदर. The position of the mother axis with respect to the flower is represented by a dot on the top of the floral diagram. Position of the mother axis with respect to the flower. A dot जो आहे position of the mother axis with respect to the flower आहे. ठीक आहे. Calyx, corolla, androecium and gynoecium are drawn in successive whorls. Calyx being the outermost and the gynoecium being the center. Floral formula also shows cohesion and adhesion within parts of whorls and between whorls. The floral diagram and floral formula represents the mustard plant. Example, family Brassicaceae. हा,
तर आता हे जे फॉर्म्युला आपण बघितला इथे, तर तो जो फॉर्म्युला आहे तो कोणत्या प्लांटचा आपल्याकडे, मस्टर्डचा. तो कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो, फॅमिली ब्रॅसिकेसिए. ठीक आहे. आता आपल्याकडे अजून एक फॅमिली आहे, ती आहे फॅमिली, बरं हे कळलं का तुम्हाला, फ्लोरल डायग्राम, ऍक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, कॅलिक्स. का बरं पहिले 2+2 का बरं लिहिलेलं आहे, कारण की 4 आहेत. 2+2 का बरं लिहिलं आहे हे आहे ना समजण्यासारखं. तर आपण बघू शकतो की कॅलिक्स इथे, की कॅलिक्स आहे, कोरोला आहे, कोरोला 4 लिहिलेला आहे. ते याला पण आपण कॅलिक्सला पण 4 का बरं नाही लिहिलं, कारण की कॅलिक्सचे जे 4 जे सेपल्स आहेत ते लाईन मध्ये अरेंज आहेत, जसे कोरोलाचे जे आहेत ते एकदम प्रॉपर सर्कल मध्ये अरेंज आहेत, वर खाली नाही आहेत. तसं कॅलिक्स जो आहे तो प्रॉपर सर्कल मध्ये अरेंज नाहीये, 2 वर आहेत आणि 2 खाली आहेत, म्हणून त्याला 2+2च्या फॉर्म मध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, कळलं ना. आणि याला ब्रॅकेट का बरं दिलंय, कारण की हे दोन्ही फ्युज्ड आहेत. कळलं. ठीक आहे, तर हे फॉर्म्युला काय आहे, मस्टर्ड प्लांटचा आहे, फॅमिली ब्रॅसिकेसिए. आता आपण दुसरी एक फॅमिली बघू, फॅमिली सोलेनेसिए. ठीक आहे, ही काय एक लार्ज फॅमिली आहे, म्हणजे कॉमनली कॉल्ड एज दी पोटॅटो फॅमिली. सगळ्यांचा आवडतं आलू. तर त्याची फॅमिली कुठली आपली, सोलेनेसियन फॅमिली. वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ट्रॉपिक्स, सब ट्रॉपिक्स अँड इवन टेम्परेट झोन्स. ठीक आहे, तर सोलेनेसिए काय आपल्याकडे, पोटॅटो फॅमिली आहे. इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ट्रॉपिक्स, सब ट्रॉपिक्स अँड इवन दी टेम्परेट झोन्स. Vegetative characters, plants, mostly herbs, shrubs and rarely small trees. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे काय येणार एक्झॅक्टली, तर प्लांट्स मोस्टली हर्ब, श्रब्स आणि रेअरली स्मॉल ट्रीज येणार. स्टेम कशी असणार, हर्बेशियस असणार, रेअरली वुडी म्हणजे अशी ग्रीनिश पतलीशी असणार, आणि वुडी नसणार युजली, रेडी, एरियल, इरेक्ट, सिलेंड्रिकल, branched, solid or hollow, hairy or glabrous. Underground stem in potato, Solanum tuberosum. ठीक आहे, म्हणजे पोटॅटो मध्ये जी स्टेम आहे ती अंडरग्राउंड सुद्धा असते. ठीक आहे, त्याला सोलानम ट्युबरोसम असे म्हटलंय. ठीक आहे, तर ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, तुम्हाला पाठच करावा लागेल. ठीक आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे, तर ही काय आहे, लार्ज सोलेनेसिए काय आपल्याकडे एक लार्ज फॅमिली आहे, जी काय आहे आपल्याकडे पोटॅटो फॅमिली. आणि इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ट्रॉपिक्स, सब ट्रॉपिक्स अँड इवन टेम्परेट झोन्स. ठीक आहे, व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये काय येतात, मोस्टली हर्ब, श्रब्स आणि रेअरली स्मॉल ट्रीज. स्टेम कशी असते, युजली हर्बेशियस आणि रेअरली वुडी. इरेक्ट असतात, सिलेंड्रिकल असतात, ब्रांच, सॉलिड और हॉलो, हेरी और ग्लॅब्रस. अंडरग्राउंड स्टेम ॲज इन पोटॅटो. In potato, that is Solanum tuberosum. It has a scientific name आहे. पोटॅटोचं काय नाव आहे, Solanum tuberosum. लिव्स कसे असतात त्याच्यामध्ये, अल्टरनेट लिव्स म्हणजे काय होतं, ही जशी स्टेम झाली ही अल्टरनेट लिव्स, याला काय म्हणू आपण, अल्टरनेट लिव्स. म्हणजे इथे लिव्ह बेअरिंग पार्ट्स असतात, याला आपण काय म्हणतो, अल्टरनेट लिव्स. सिम्पल म्हणजे सिंगल. रेअरली पायनेटली कंपाऊंड. पायनेटली कंपाऊंड काय होतं, सॉरी, रेअरली पायनेटली कंपाऊंड. त्याच्यानंतर एक्स स्टिप्युलेट, स्टिप्युल्स प्रेझेंट नसणार, असे थॉर्न लाईक स्ट्रक्चर्स असतात ना ग्रीन. आणि वेनेशन रेटिक्युलेट. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे काय, झिगझॅग, काही पण. पॅरेलल वेनेशन म्हणजे असं स्ट्रेट असतो. कळलं, आठवलं, सगळे पॉइंट्स आठवले तुम्हाला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला सोलॅनम नायग्रम म्हणजे मकोई प्लांट, याचा आपल्याला फ्लावरिंग ट्विग दाखवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक फ्लावर सुद्धा दाखवलेला आहे. लॅटरल सेक्शन ऑफ फ्लावर पण दाखवलेला आहे. स्टॅमिन्स दाखवलेले आहेत. आपल्याला एक कार्पेल सुद्धा दाखवलाय, आणि ही आहे त्याची फ्लोरल डायग्राम. आता या फ्लोरल डायग्राम मध्ये बघू शकतो आपण ऍक्टिनोमॉर्फिक दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघू शकतो की कॅलिक्स आहेत. हे कॅलिक्स कसे आहेत, फ्यूज आहेत. काय आहे ते, फ्यूज आहेत. तर कॅलिक्स काय असणार, 1 2 3 4 5. तर कॅलिक्स असणार 5
विच इज फ्युज्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कोरोला बघितलं. कोरोला आपण बघत आहोत, याच्यामध्ये आपण बघतो की हे कोरोला आहेत ते किती आहेत, 5 आहेत आणि एका लाईन मध्ये आहे म्हणून हे 5 असतात, पण हे फ्यूज सुद्धा आहेत. ठीक आहे. तर कोरोला सगळे फ्यूज्ड आहेत, तर कोरोला 5 फ्यूज्ड. पण आपण बघू शकतो की हे जे स्टॅमिन्स आहेत 5 आहेत, हे सुद्धा याच्यासोबत फ्यूज आहेत. तर अँड्रोशियम काय असणार, 5 असणार. पण जे कोरोला 5 जो आहे फ्यूज, त्याला हे ब्रॅकेट म्हणजे काय, वर एक लाईन आली म्हणजे काय, हे सुद्धा फ्यूज्ड आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर गायनोशियम. गायनोशियम मध्ये आपण काय बघू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओव्ह्यूल्स आहेत म्हणजे. ठीक आहे. एक सेकंड. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, आपण जी नाही डिस्कस केला ना, तर हे काय, हे 5 आणि हे 5 हे काय आहेत आपल्याकडे, ओव्ह्यूल्स आहेत. आणि ही काय झाली आपल्याकडे, ओव्हरी. तर काय 2 ओव्हरीज आहेत आपल्याकडे, 2 गायनोशियम्स आहेत जे काय आहेत आपल्याकडे फ्यूज्ड आहेत. ठीक आहे. कळलं फॉर्म्युला. तर काय झालं इथे, फॉर्म्युला काय होईल आपल्याकडे, K5 फ्यूज्ड, C5 फ्यूज्ड आणि त्याच्यावर एक ब्रॅकेट येणार A5 आणि एक लाईन येणार त्यांच्यावर आणि आपल्याकडे G2 असणार जी के फ्यूज्ड आहे. G2 असणार जी पण काय फ्यूज्ड आहे. तर मी काय म्हटलं होतं बघा, मी सांगितलं की ऍक्टिनोमॉर्फिक आहे. ठीक आहे. बायसेक्शुअल आहे. मी बायसेक्शुअल सांगणं विसरली, पण ते तर कॉमन आहे कारण की आपल्याकडे अँड्रोशियम आणि गायनोशियम दिसतंय, तर बायसेक्शुअल आहे ते तर कळलंच. कॅलिक्स 5 आहे आणि फ्यूज्ड आहे म्हणून काय ब्रॅकेट आला. कोरोला किती आहे, 5 आहे आणि फ्यूज्ड आहे. आणि अँड्रोशियम सुद्धा 5 आहे, पण ते फ्यूज्ड आहेत का, नाही. पण ते दोघं कनेक्टेड आहेत म्हणजे आपल्याला कनेक्टेड आहे म्हणून काय झालं, त्यांच्यावर लाईन आली. आणि गायनोशियम आपल्याकडे 2 आहे. हे जे 10 म्हटलं, जे 10 म्हटलं ते काय होते, ओव्ह्यूल्स होते. पण ही एक गायनोशियम छोटे छोटे म्हणजे ओव्हरीज, कार्पेल्स, 2 कार्पेल्स आहेत आपल्याकडे. म्हणून G2 जे की फ्यूज आहे आणि आपल्याकडे सुपेरियर ओव्हरी आहे. ठीक आहे. कळलं सगळ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्लोरल कॅरेक्टर्स. आता हे आपण प्लांट बघितलं, आता आपण याचं फ्लोरल कॅरेक्टर्स बघू. इन्फ्लोरेसन्स. तर इन्फ्लोरेसन्स आहे इथे सॉलिटरी, ॲक्झिलरी और सायमोस ॲज इन सोलॅनम. फ्लॉवर कसं आहे आपल्याकडे, बायसेक्शुअल, ऍक्टिनोमॉर्फिक, हे दिलेलंच आहे आपण बघितलं. सॉलिटरी आहे, ॲक्झिलरी और सायमोस ॲज इन सोलॅनम. कॅलिक्स किती आहेत आपल्याकडे, 5 आहेत. युनायटेड होते, पर्सिस्टंट आणि व्हॅल्वेट एस्टिवेशन, ते तर नॉर्मल आहे, आपण बघू शकतो की लाईन मध्ये आहेत सगळे म्हणून व्हॅल्वेट एस्टिवेशन. कोरोला 5 होते, जुळून होते आणि व्हॅल्वेट एस्टिवेशन कारण की लाईन मध्ये होते पण जोडून होते. स्टॅमिन्स काय आपल्याकडे 5 आहे आणि ते फ्यूज आहेत आपले कोरोला सोबत, त्याला काय म्हणतो स्टॅमिन्स, म्हणजे अँड्रोशियम फ्युजिंग विथ दी कोरोला, त्याला आपण काय म्हणतो एपिपिटॅलस. त्याच्यानंतर गायनोशियम आपण म्हटलं बायकार्पेलरी आहे, ऑब्लिगेटली प्लेस्ड आहे. सिनकार्पस आहे. ठीक आहे. बायकार्पेलरी आहे, सिनकार्पस आहे, ते आपल्याला माहित आहे. ओव्हरी आपली सुपेरियर आहे, बायलॉक्युलर आहे आणि प्लॅसेंटा स्वोलन विथ मेनी ओव्ह्यूल्स. आणि कोणतं प्लॅसेंटेशन आहे, तर प्लॅसेंटेशन पण ओळखत आहे जे आहे आपल्याकडे ऍक्सिल प्लॅसेंटेशन. फ्रुट्स काय आपल्याकडे बेरी और कॅप्सूल. सीड्स काय मेनी आणि एंडोस्पर्मस. एंडोस्पर्मस म्हणजे एंडोस्पर्म फॉर्मेशन, 3N फॉर्मेशन. ठीक आहे. पोलर न्यूक्लियस सोबत फ्यूज होऊन. फ्लोरल फॉर्म्युला काय झालं, प्लस म्हणजे हे ऍक्टिनोमॉर्फिक, बायसेक्शुअल, कॅलिक्स 5 फ्यूज्ड, कोरोला 5 फ्यूज्ड विथ द अँड्रोशियम 5 आणि गायनोशियम सुपेरियर ओव्हरी 2 फ्यूज्ड. Economic importance. Many plants belonging to this family are source of food. Example, tomato, brinjal, potato, spice, chili. Medicine, belladonna आणि अश्वगंधा.
फ्युमिगेटरी म्हणजे टोबॅको, ऑर्नामेंटल्स म्हणजे पेट्युनिया. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की हे तर सगळं पाठ करायचं. तर आपण म्हटलं आपण ब्रॅसिकेसी फॅमिलीचा एक एक्झाम्पल बघितलं जो होता आपल्याकडे मस्टर्ड प्लांट फॅमिली ब्रॅसिकेसी. त्याचा फॉर्म्युला आपण पूर्ण डिस्कस केला. हा त्याचा फॉर्म्युला आहे तो. त्याच्यानंतर आपण सोलेनेसी फॅमिलीमध्ये एक फॉर्म्युला डिस्कस केला. ही डायग्राम डिस्कस केली आपण टोटल. आणि या डायग्रामला कसं बघितलं एकदा मी सांगून देते बरोबर. कॅलिक्स 5 फ्युज्ड म्हणून के 5 फ्युज्ड. त्याच्यानंतर कोरोला 5 फ्युज्ड. Androecium 5 which are not fused but calyx, corolla and androeciums are fused. Gynoecium 2 in number which are fused and superior ovary. आणि हे काय आहे ऍक्टिनोमॉर्फिक आणि बायसेक्शुअल. बस झालं, सोपी आहे सगळं. तर हे झालं आपल्याकडे सोलिनेसी फॅमिलीचं फॉर्म्युला. आता सोलिनेसी फॅमिलीमध्ये लास्ट आपण बघितलं की many plants belonging to this family are source of food. Example: tomato, brinjal, potato, spice, chili, medicine, belladonna, ashwagandha, fumigatory tobacco, ornamentals, petunia. ठीक आहे. तर आपल्याकडे या फॅमिलीमध्ये सोलिनेसी फॅमिलीमध्ये अजून खूप सारे मेंबर्स आहेत. एक्झाम्पल जे सोर्स ऑफ फूड आहे जसं आपल्याकडे आहे टोमॅटो, ब्रिंजल आणि पोटॅटो सोर्स ऑफ फूड. त्याच्यानंतर आपल्याकडे स्पायसेस आहे. एक्झाम्पल काय आपल्याकडे चिली. आपल्याकडे खूप सारे मेडिसिन्स आहे. एक्झाम्पल काय आपल्याकडे बेलाडोना, अश्वगंधा. आपल्याकडे फ्युमिगेटरीज आहेत. एक्झाम्पल काय आपल्याकडे टोबॅको. ऑर्नामेंटल्स आहे. ऑर्नामेंटल्स एक्झाम्पल काय आपल्याकडे पेट्युनिया. फूड टोमॅटो, ब्रिंजल, पोटॅटो. स्पाइस चिली, मेडिसिन बेलाडोना, अश्वगंधा, फ्युमिगेटरी, टोबॅको, ऑर्नामेंटल्स, पेट्युनिया. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघितलं? फ्रूट बघितलं, सीड बघितलं, मोनोकॉटिलेडनस, डायकॉटिलेडनस सीड्स बघितले. मग आपण फ्लोरल फॉर्म्युला बघितले, त्याला कसं लिहितात. ब्रॅसिकेसी फॅमिलीचं एक एक्झाम्पल बघितलं मस्टर्ड. आणि आपण सोलिनेसी फॅमिलीचं बघितलं सोलॅनम नायग्रम. ठीक आहे, कळलं. तर आपण हा चॅप्टर इथे कम्प्लीट केलेला आहे. समरी म्हणजे या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल काय आहे की मी जसं सांगितलं की एक पेपर बनवून घ्यायचा, सगळे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. ठीक आहे, एका पेपरवर. आणि ते रोज रिवाइज करत राहिलं की सगळं पाठ होऊन जातं. याचं एक्झाम्पल जसं व्हीट फायब्रस रूटचं एक्झाम्पल, बनियान ट्री, हे ऍडव्हेंटिशियस रूट्स येत आहे त्यांचं एक्झाम्पल. ठीक आहे. तर असं हळूहळू म्हणजे खूप दिवस जर प्रॅक्टिस केलं, जसं 5 दिवस जरी प्रॅक्टिस केलं ना तर सगळं पाठ होऊन जाईल. पेपर मध्ये पूर्ण एक्झाम्पल्स आणि कशाचे काय एक्झाम्पल्स हे पाठ करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर हे सगळं एस्टिमेशन, त्याच्यानंतर आपलं हे व्हेनेशन, हे ते सगळं बघणं इम्पॉर्टंट आहे. पायनेटली, पामेटली, कंपाऊंड लिव्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, हे बघितलं, फायलोटॅक्सी बघितली, इन्फ्लोरेसन्स बघितलं, फ्लावर बघितलं, त्याचे पार्ट्स बघितले सगळे. त्याच्यानंतर आपण कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम बघितलं. तर आपण बघितलं की प्लॅसेंटेशन बघितलं. मग आपण आपलं बघितलं फ्रूट कसं असतं, त्याच्यामध्ये हे पॅरथिनोकार्पिक, हे सगळं बघितलं, एक्झाम्पल बघितले. सीड बघितलं, डायकॉटिलेडनस, मोनोकॉटिलेडनस बघितलं. मोनोकॉटिलेडनस सीडच्या कॉटिलेडनला काय म्हणत होतो आपण? स्क्युटेलम म्हणत होतो. त्याच्यानंतर फ्लोरल फॉर्म्युला बघितला प्रॉपर. ब्रॅसिकेसी फॅमिलीचा म्हणजे मस्टर्ड प्लांटचा बघितला. आणि सोलिनेसी फॅमिलीमध्ये सोलॅनम नायग्रमचा बघितला आपण फॉर्म्युला प्रॉपर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघितले जे सोर्स ऑफ फूड होते, जसं टोमॅटो, ब्रिंजल, पोटॅटो. स्पाइस होता चिली, मेडिसिन होतं बेलाडोना, सुगंधा, फ्युमिगेटरी होता टोबॅको, ऑर्नामेंटल होतं पेट्युनिया. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे आता आपण फायनली लास्ट पॉइंटवर आलो, एक्सरसाइज. काय फर्स्ट क्वेश्चन, हाऊ इज पायनेट कंपाऊंड लीफ एक्झॅक्टली काय होतं? आपण म्हटलं होतं की जी कंपाऊंड लीफ आहे, आपण म्हटलं होतं लीफचे पार्ट्स काय असते? लीफ बेस, पेटिओल आणि लॅमिना, पेटिओल आणि हे काय असते आपली लीफ बेस. पण जी कंपाऊंड लीफ असते ती अशी नसते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते?
ही जी मिडरीब म्हणजे ओव्हरऑल जी आहे लीफ स्टार्ट होत आहे, पिटिओल आहे सपोज याचा, तर हे लीव्स जे आहेत ना खूप सारे टोटल नंबर ऑफ आहेत. ठीक आहे, छोटे छोटे लीफलेट्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, आणि एका लाईन थ्रू आहेत, रॅचेस म्हणतो आपण या लाईनला. ठीक आहे, आणि आपण म्हटलं तर लीफच्या खाली एक लीफ बेसला छोट्याशा स्टिप्युल्स, ठीक आहे, वगैरे असतात, ते यांच्या खाली स्टिप्युल्स असतात का ना, ते काय फेस्टिवलच्या खाली असणार, इथे इथे असणार एकच स्टिप्युल. ठीक आहे, ब्रॅक्ट्स येते. तर हा आपल्याकडे जो आहे फॉर्म, हे काय आपल्याकडे पायनेट लीफ कंपाऊंड लीफ. आणि पामेटली कंपाऊंड लीफ कशी होती आपल्याकडे, असं होतं, आणि पाम लाईक होतं. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये आपण डायरेक्ट बघू, पायनेटली कंपाऊंड लीफ, पामेटली कंपाऊंड लीफ. म्हणजे मी तेच म्हटलं, पायनेटली कंपाऊंड काय असते त्याची मिडलाईन, त्याला म्हणतो आपण रॅचीस. आणि जी पामेटली कंपाऊंड आहे पाम सारखं एंडवर खूप सारे लीव्स, पामेटली कंपाऊंड लीफ. त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहेत आपल्याकडे, पायनेटली कंपाऊंड लीफ. एक्झाम्पल्स नीम आणि सिल्क कॉटन. ठीक आहे, काही म्हणजे आपल्याला डिफरन्स काय म्हणजे आपल्या एनसीआरटी मध्ये जेवढं दिलं तेवढं डिफरन्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पायनेटली कंपाऊंड लीफ मध्ये आपण त्यांनी रॅचेस आपल्याला सांगितलेलं आहे, एक्झाम्पल सांगितलंय, आणि पायनेटली कंपाऊंड कसं असतं स्ट्रक्चर ते दाखवलेलं आहे. पामेटलीचं पण स्ट्रक्चर दाखवलंय आणि एक्झाम्पल दाखवलंय, तेवढंच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक्सप्लेन सुटेबल एक्झाम्पल द डिफरंट टाइप्स ऑफ फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी काय होतं, लीव्हचं अरेंजमेंट होतं, लीव्हचं अरेंजमेंट होतं. आता लीव्हचं अरेंजमेंट कुठे गेलं फायलोटॅक्सी, फायलोटॅक्सी ही. तर फायलोटॅक्सी म्हणजे लीव्हचं अरेंजमेंट एका स्टेमवर. आता ही स्टेम आहे आपल्याकडे, जर स्टेमवर अल्टरनेटली इथे एक लीफ आली, मग थोडा डिस्टन्सवर इकडे एक लीफ आली, इकडे वापस इकडे लीफ आली आणि इकडे लीफ आली, तर हे काय झालं आपल्याकडे अल्टरनेट टाईप. अपोजिट टाईप म्हणजे काय, की एका याच्यावर दोन लीव्स अरेंज्ड आहेत, एका पॉइंटवर दोन लीव्स अरेंज्ड आहेत. ठीक आहे, हे लीफ आहेत. ठीक आहे, हे पामेटली कंपाऊंड सारखं नाही. म्हणजे हे कसं असू शकते की प्रत्येक लीफ अशी स्ट्रेट असेल, किंवा काही असणार की हे असं असेल तर हे 90 डिग्रीच्या अँगलवर असेल, परत स्ट्रेट, परत 90 डिग्रीच्या अँगलवर, असं पण असू शकते. त्याला आपण काय म्हणतो, अपोजिट. आणि काय होऊ शकतं की एकाच पॉइंटवरून खूप सारे लीव्स येऊ शकतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, वोल्ड अरेंजमेंट. ठीक आहे, वोल्ड फायलोटॅक्सी. कळलं, फायलोटॅक्सी बघितली, सगळ्यांचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, आपण याला पण ग्रीन कलर करून टाकू की तुम्हाला सोपी होऊन जाईल. हे चायना रोज, मस्टर्ड प्लांट, कॅलोट्रॉपिक्स अँड गावा प्लांट्स, आणि आपल्याकडे आहे अल्स्टोनिया. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. एस्टिवेशन काय होतं, एस्टिवेशन होतं काय होतं, कोरोलाचं अरेंजमेंट. कोरोला कशा प्रॉपरली अरेंज आहे, कोरोला आणि सॉरी पेटल्सचा कॅलिक्स आणि कोरोलाचं अरेंजमेंट कसं आहे, त्याच्यावर काय होतं आपल्याकडे एस्टिवेशन. एस्टिवेशन मध्ये आपल्याकडे पुष्कळ सारे टाईप होते, व्हॅल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि ऑक्सिलरी. त्यांच्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, कोण जरा सगळ्यांनी सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्लॅसेंटेशन काय होतं, ओव्ह्यूल्सचं अरेंजमेंट ओव्हरीमध्ये. ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय, रेडियल सिमेट्री, म्हणजे कोणत्या पण सेंटर मधून जर कोणत्या पण प्लेन मध्ये पास केलं तर काय असेल, सिमेट्रिकली इक्वल दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होईल. झायगोमॉर्फिक म्हणजेच काय, एकाच प्लेन मध्ये दोन मध्ये डिवाइड होईल. सुपेरियर ओव्हरी म्हणजे काय, गायनोशियमला सोडून जे अँड्रोशियम, कॅलिक्स आणि कोरोला असणार ते काय असणार, ओव्हरीच्या खाली अरेंज असणार थॅलमसवर, त्याला काय म्हणू आपण, सुपेरियर ओव्हरी. पेरिगायनस फ्लॉवर म्हणजे काय, पेरिगायनस फ्लॉवर म्हणजे काय, कुठे होता पेरिगायनस फ्लॉवर, इथे आहे का, इथे. हा, पेरिगायनस फ्लॉवर म्हणजे काय, सुपेरियर बघितलं आपण, सुपेरियरचे एक्झाम्पल सुद्धा बघितले. पेरिगायनस म्हणजे काय होतं,
की त्या काय करत होते, सेम लाईनवर अरेंज राहत होते. इन गायनोशियम सिच्युएटेड ऑन द सेंटर अँड अदर पार्ट्स ऑफ आर लोकेटेड ऑन द रिम ऑफ द थॅलमस ऑलमोस्ट एट द सेम लेवल. त्याला काय म्हटलं होतं आपण, पेरिगायनस. त्याच्यानंतर एपिपेटालस स्टेमन, आपण याच्यामध्ये सुद्धा बघितलं की एपिपेटालस काय आहे. एपिपेटालस म्हणजे काय झालं ओव्हरऑल, काय झालं, एपिपेटालस म्हणजे स्टॅमेन्स आणि आपलं पेटल्स ते काय फ्युज्ड आहेत. रेसमोस आणि सायमोस इन्फ्लोरेसन्स, मला नाही वाटत त्याला सांगण्याची गरज पडेल मला. रेसमोस आणि सायमोस इन्फ्लोरेसन्स काय होतं आपलं. रेसमोस म्हणजे काय, पहिले ही स्टेम असेल तर खाली खाली पहिले फुल येणार आणि मग हळूहळू हळूहळू वर येणं सुरू होईल. सायमोस इन्फ्लोरेसन्स मध्ये काय आहे की एंड मध्येच फुलं येऊन जाईल, मग खाली खाली फुलं येणं सुरू होईल. ठीक आहे, अपोजिट सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल अरेंजमेंट सारखा. ठीक आहे, जेवढे डिफरन्स दिलेले आहेत तेवढेच लिहिणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अपोकार्पस आणि सिनकार्पस मध्ये काय डिफरन्स आहे, अपोकार्पस आणि सिनकार्पस मध्ये काय डिफरन्स आहे. तर अपोकार्पस आणि सिनकार्पस आपल्याला इथे मिळणार. अपोकार्पस म्हणजे काय, खूप सारे कार्पल्स आहेत आपल्याकडे आणि सगळे कार्पल सेपरेट आहेत म्हणजे अपोकार्पस, आणि खूप सारे कार्पस आहेत तर आणि ते फ्यूज असले तर त्याला काय म्हणू आपण, सिनकार्पस. एक्झाम्पल आपल्याकडे मस्टर्ड आणि टोमॅटो आहे. एक्झाम्पल इकडे लोटस आणि रोज आहे. कळलं. त्याच्यानंतर ड्रॉ दी वेल लेवल डायग्राम ऑफ दी ग्राम सीड आणि व्हीएस ऑफ मेज सीड. ग्राम सीड म्हणजेच काय, डायकॉटिलेडनस सीड. वर्टिकल सेक्शन ऑफ मेज सीड म्हणजेच काय, मोनोकॉटिलेडनस सीड. आता मोनोकॉटिलेडनस सीड आणि डायकॉटिलेडनस सीड्स आत्ताच बघितलं आपण की आपल्याकडे मोनोकॉटिलेडनस सीड्स हा वर्टिकल सेक्शनच आहे ऍक्च्युअल मध्ये, आणि ही आहे आपल्याकडे डायकॉटिलेडनस सीड. Take one flower of the family Solanaceae and write its semi-technical description. Also draw their floral diagram. आता आपण सोलिनेसियाचं बघितलं, सोलेनम नायग्रम काय होतं, actinomorphic, bisexual, calyx 5 which are fused, corolla 5 which are fused with androecium which are also 5 which is fused. त्याच्यानंतर gynoecium which are 2 and superior ovary. तर हे पूर्ण त्याचं डिस्क्रिप्शन आहे, हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि ही त्याची फ्लोरल डायग्राम आहे. ठीक आहे, फ्लॉवर काय असते, सॉरी प्लॅसेंटेशनचे टाईप बघून टाकायचे. प्लेसल, एक्सेल, हे ते मार्जिनल आपण बघितलं होतं, फ्री, सेंट्रल येते सगळं. ठीक आहे, फ्लॉवर काय आहे, त्याचे डिफरंट पार्ट्स काय आहेत, पार्ट्स काय आहे आपल्याकडे, कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम, गायनोशियम, सगळं एक्सप्लेन करायचं. फ्लॉवर काय आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द प्लांट आहे. इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय, इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय बघा, इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय, अरेंजमेंट ऑफ फ्लॉवर्स ऑन द फ्लोरल ऍक्सिस सिस्टम as inflorescence. Arrangement of flowers on the floral axis is termed as inflorescence. Explain the basis of the different types of inflorescence in flowering plants. Racemose आणि cymose explain करायचं आहे. Describe the arrangement of floral members in relation to the insertion on thalamus. काय होतं ते, एपिगायनस, पेरिगायनस, हायपोगायनस. ठीक आहे, एपिगायनस, पेरिगायनस, हायपोगायनस झालं. तर इथे आपला हा मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स चॅप्टर एंड झालेला आहे आणि आपण क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेले आहे. तर तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता, मोस्टली सगळं होऊन जाईल. ठीक आहे, थँक्यू.